या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. नमस्कार, मी देवयानी. मुंबई तकच्या वेदर रिपोर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या 48 तासांपासून आपल्याला महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. विदर्भात तर गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि आता पुढच्या 2 दिवसांचा अंदाज काय आहे तेही आपल्याला समजून घ्यायचं आहे. इतका मुसळधार पाऊस होण्याचं कारण अर्थातच आपल्याला माहिती आहे की बंगालच्या उपसागरात तयार झालेलं तीव्र कमी दाबाचं क्षेत्र म्हणजेच डीप डिप्रेशन. पण आता याच्यामध्येच आणखीन 2 घटक किंवा वेदर सिस्टीम्स जे आहेत त्या ऍड झालेल्या आहेत आणि त्यामुळे आपल्याला आता कोकण आणि उर्वरित भाग जो आहे तिथे सुद्धा मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. त्याचसोबत मराठवाड्यात सुद्धा त्यांनी पावसाचा इशारा जो आहे तो दिलेला आहे. त्याच्यामुळे आता काय परिस्थिती आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. हे 3 घटक कुठले आहेत तेही आपल्याला समजून घ्यायचं. त्याच्यासाठी आपण आधी सॅटेलाइट व्हिडिओ जो आहे तिकडे जाऊन समजून घेऊयात. आपल्याला माहिती आहे की बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी इथे एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते तयार झालेलं होतं. नंतर आपण बघितलं की ते छत्तीसगड असेल, त्याचबरोबर ओडिसा छत्तीसगड या भागांमधनं सरकत ते महाराष्ट्रापर्यंत पोहोचलं आणि आता ते कुठे आहे तर आपल्याला ते आता महाराष्ट्रात बघायला मिळतंय आणि मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये आपल्याला त्याचा थेट परिणाम बघायला मिळतोय. तिथे येऊन ते स्थिरावलेलं आहे आणि अर्थातच ते पुढे सरकत जाणार आहे. पण आत्ताच्या घडीला ते आपल्याला महाराष्ट्र आणि त्याचबरोबर मध्य प्रदेशच्या सीमेवरती, त्या बॉर्डरवरती साधारण आपल्याला ते बघायला मिळतंय. आता याच्यामध्ये 2 जे घटक मी म्हटले जे ऍड झालेले आहेत त्याच्यातला पहिला घटक आहे तो म्हणजे सोमालिया जेट आणि दुसरा घटक आहे तो म्हणजे ऑफशोअर ट्रफ. आता ऑफशोअर ट्रफ म्हणजे काय तर एक कमी दाबाचा पट्टा जो तयार होतो कायम आपल्याला पश्चिमेच्या बाजूला आपल्याला तो तयार झाल्याचं बघायला मिळतो. तो कुठे तयार होतो तर गुजरात पासून केरळ पर्यंत हा जो आपला संपूर्ण ही आपली जी कोस्टलाईन आहे म्हणजे किनारपट्टी आहे इथे तयार होतो. त्याला म्हणतात एक कमी दाबाचा पट्टा ऑफशोअर ट्रफ, जो आपल्याला साऊथ वेस्ट मॉन्सून म्हणजे नैऋत्य मॉन्सून वेळी तयार होताना आपल्याला अनेकदा बघायला मिळत असतो. आता त्याची तीव्रता जी आहे ती अनेकदा बदलत असते, वर खाली होत असते आणि त्यामुळे आपल्याला कंटिन्युअस जर आपल्याला मुसळधार पाऊस असा जो आहे तो बघायला मिळत नसेल कोकण आणि किनारपट्ट्यावरती तर त्याचं अनेकदा कारण हा ऑफशोअर ट्रफ असतं. आता हा ऑफशोअर ट्रफ जो आहे तो आत्ताच्या घडीला तयार झालेला आहे, त्याची तीव्रता वाढलेली आहे आणि त्यामुळेच आपल्याला कोकण असेल, रायगड म्हणजे हा संपूर्ण मुंबईपासून खाली आपण जर जात गेलो तर संपूर्ण किनारपट्टीवरती आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. ढगाळ वातावरण तयार होणार आहे आणि त्याच सोबत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत IMDने असा अंदाज व्यक्त केलेला आहे की ह्या वेदर सिस्टीम्स म्हणजे ही जी पोषक वातावरण किंवा याच्या प्रणाली तयार झालेल्या आहेत त्यांचा परिणाम हा आपल्याला ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बघायला मिळणार आहे आणि म्हणूनच मुसळधार पाऊस आपल्याला सगळीकडेच बघायला मिळणार आहे. आता आणखीन एक घटक जो तयार झालेला आहे किंवा ज्याची तीव्रता वाढलेली आहे ते म्हणजे सोमाली जेट. आता सोमाली जेट याचा काय अर्थ आहे तर तेही आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपण पुढच्या व्हिडिओवरती जाऊयात. मी एक मॅप जो आहे तो मॅप मधनं मी तुम्हाला हे समजावणार आहे की सोमाली जेट म्हणजे काय. आता सोमाली जेट ही जी प्रणाली आहे ती तयार कुठे होते तर इथे मॅडागास्कर आणि मॉरिशस मध्ये ती तयार होते. मग ती पुढे जात आपल्याला साधारण इथे ती तयार झाली की मग आपल्याला ती पुढे केनियापर्यंत जाताना दिसते. केनियाच्या इथे तिथला जो सगळा परिसर आहे तो ती व्यापते. त्यानंतर पुढे ती सोमालियाला जाते आणि सोमालियामधनं त्याचं नाव जे आहे ते बदलून सोमाली जेट असं होतं. त्याच्यानंतर आपल्याला हा संपूर्ण भाग जो आहे हा संपूर्ण भाग म्हणजे सोमालियापासनं हा सोमाली जेट जो आहे तो संपूर्ण भाग कव्हर करतो आणि मग आपल्याला अरबी समुद्रात हे वारं जे आहे ते बघायला मिळतं आणि हा संपूर्ण भाग जो आहे इथला अरेबियन सी मधला तो संपूर्ण भाग हा सोमाली जेट जो आहे तो व्यापून टाकतो. आता सोमाली जेट म्हणजे ते डीप डिप्रेशन सारखं नाही किंवा तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रासारखं नाहीये की याचा थेट परिणाम आपल्याला दिसेल किंवा आपल्याला हे सॅटेलाइट इमेज वरती दिसेल अशी गोष्ट नाहीये. सोमाली जेट म्हणजे काय तर आपला जो समुद्र असतो सी लेवलच्या 1 ते 1.5 किलोमीटर उंचीवरती एक प्रणाली तयार झालेली असते आणि तिकडनं हे जे वारे आहेत ते पुढे वाहत जातात आणि आपली जी विषुववृत्त म्हणजे इक्वेटर असतं तिकडनं ते क्रॉस करून आपल्याला भारताच्या दिशेने आपल्याला ते येताना बघायला मिळतात. जितकी या सोमाली जेटची तीव्रता वाढते
तितका जास्त पाऊस आपल्याला बघायला मिळतो. आता सोमाली जेटची तीव्रता जर कमी असेल किंवा जर तो वीक झालेला असेल सोमाली जेट, तर आपल्याला फारसा पाऊस बघायला मिळत नाही. पण त्याची तीव्रता जशी जशी वाढत जाते तसं तसं आपल्याला मान्सूनमध्ये सुद्धा फरक पडताना बघायला मिळतो. आता साधारण जून महिन्यामध्ये सोमाली जेट जो आहे तो आपल्याला भारताच्या दिशेने येताना बघायला मिळतो आणि जुलैमध्ये त्याची तीव्रता जी आहे ती अतिशय वाढलेली असते आणि म्हणून जुलैमध्ये आपल्याला मुसळधार पाऊसही बघायला मिळतो. आता हे इकडनं हे संपूर्ण हे क्रॉस करून हा जो म्हणजे हे साधारण मे मध्ये वगैरे या सगळ्याला सुरुवात होते, सोमालियापर्यंत ते पोहोचतं. सोमालियापासून भारतापर्यंतचा प्रवास जो आहे तो जून आणि जुलै साधारण या महिन्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. जितकी जास्त याची तीव्रता तितका जास्त आपल्याला पाऊस बघायला मिळतो आणि याचा थेट परिणाम कुठे होतो महाराष्ट्रातल्या भागात बघायचं झालं तर अर्थातच कोकण गोवा हा जो भाग आहे इथे याचा सर्वात जास्त परिणाम आपल्याला बघायला मिळतो. आता हे झालं सोमाली जेटचं. दुसरं पहिले आपण बघितलं की डीप डिप्रेशन काय असतं, सोमाली जेट बघितलं आणि ऑफशोर ट्रफ बघितलं. आता पुढच्या 2 दिवसांचा अंदाज काय वर्तवण्यात आलेला आहे हवामान खात्याकडनं तेही आपल्याला समजून घ्यायचंय. आता शनिवारसाठी आपण जर बघितलं तर नाशिक मधला घाट परिसर ला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, पुण्यातल्या घाट परिसराला ऑरेंज अलर्ट आहे, रायगडला ऑरेंज अलर्ट आहे. उर्वरित हा सगळा कोकणातला म्हणजे ठाणे असेल, मुंबई असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, हा संपूर्ण जो आपला कोस्टलाईनचा भाग आहे इथे सगळीकडे पावसासाठीचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. साताऱ्यातल्या घाट परिसराला सुद्धा अलर्ट आहे. त्याचबरोबर कोल्हापुरातल्या घाट परिसराला सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. वर्धा आणि चंद्रपूर इथे सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. नंदुरबारला सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. उर्वरित महाराष्ट्रात जरी आता आपल्याला फारसा अलर्ट बघायला मिळत नसला तरीही सोमाली जेट ऍक्टिव्हेटेड आहे, त्याचबरोबर किंवा त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळतोय. त्याचसोबत हे डीप डिप्रेशन जे आहे किंवा तीव्र कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते सुद्धा आपल्याला आता महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये बघायला मिळतंय. त्याच्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो होऊन हा अलर्ट जो आहे याच्यामध्ये अर्थातच बदल जो आहे तो सुद्धा होऊ शकतो. मराठवाड्यात सुद्धा मला माहितीये की तुमच्या सगळ्यांच्या ज्या कमेंट्स असतात त्यातनं मी बघत असते की मराठवाड्यात सुद्धा अनेक ठिकाणी रिमझिम रिमझिम पाऊस जो आहे तो सुरूच आहे किंवा एक दिवसाआड पाऊस जो आहे तो सुरू आहे. विदर्भात तर अर्थातच मुसळधार पाऊस आहे. त्याच्यामुळे हे सगळ्या जे कमेंट्स आहेत तुमच्या ते आम्ही वाचत असतो, पण हे अंदाज जे असतात ते साधारण 24 तासांसाठी असतात आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक अपडेटेड अंदाज जो आहे तो येत असतो. त्याच्यामुळे आत्ता हा अंदाज आहे की साधारण नाशिक मधला घाट परिसर, पुण्यातला घाट परिसर, रायगड इथे सगळीकडे ऑरेंज अलर्ट आहे. उर्वरित महाराष्ट्रात अलर्ट नाहीये. आता आपण जर रविवारचा अलर्ट बघायचा झाला तर रविवारी पुण्यातला घाट परिसर, रायगड, रत्नागिरी, साताऱ्यातला घाट परिसर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरचा घाट परिसर या सगळ्या भागांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि उर्वरित महाराष्ट्राला पुन्हा एकदा अलर्ट नाहीये. फक्त परभणी, नांदेड आणि हिंगोली इथे मात्र थंडरस्टॉर्मची साईन देण्यात आलेली आहे. म्हणजे वादळी वारे सुटू शकतात, ढगाळ वातावरण तयार होऊ शकतं आणि कदाचित हलक्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो सुद्धा होऊ शकतो असं सध्याच्या घडीला तरी अंदाज वर्तवण्यात आलेला आहे रविवारसाठी. तर हा होता पुढच्या 2 दिवसांचा अंदाज किंवा पुढच्या 48 तासांचा अंदाज. असेच सगळे व्हिडिओज घेऊन, सगळे अपडेट्स घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी येत असतो. त्याच्यामुळे तुम्हाला आणखीन काही जाणून घ्यायचं असेल, तुम्हाला जर IMD बद्दल आणखीन काही जाणून घ्यायचं असेल किंवा हे अंदाज कसे लावले जातात याबद्दल आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला तेही आम्हाला नक्की सांगा आणि अर्थातच इतर सगळ्या अपडेट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.